आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि खास करून कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या गृहकर्जावरील हप्ता आता कमी होण्याची शक्यता आहे। याचं कारण आज रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय। आरबीआयच्या पतधोरण समितीनं एकमतानं 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता नवा रेपो रेट 6.25% असेल, असं संजय मल्होत्रा यांनी सांगितलंय। रेपो रेट कमी झाल्यानं गृह कर्जधारकांना मोठा दिलासा मिळालाय। 0.5% व्याजदर कमी होणार आहे। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पहिलं पतधोरण जाहीर केलं आणि त्याच वेळेला हा मोठा निर्णय जाहीर केलाय। महागाईचा दर नियंत्रित करताना आर्थिक विकासावरती भर देण्याचं धोरण स्वीकारल्याचंही संजय मल्होत्रांनी म्हटलंय। रिअल जीडीपी रेट पुढील वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये 6.7%, दुसऱ्या तिमाहीत 7%, तिसऱ्या तिमाहीमध्ये 6.5% आणि चौथ्या तिमाहीमध्ये 6.5% राहील असा अंदाज संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केलाय। आरबीआयकडनं नवीन रेपो दर हे प्रसिद्ध करण्यात आलेत आणि त्यामध्ये हा महत्त्वाचा दिलासा सर्वसामान्यांसाठी देण्यात आलेला आहे। एकीकडे सर्वसामान्यांचं महागाईमुळे कंबरडं मोडलंय अशी ओरड होत असतानाच हा नवीन रेपो रेट अंदाजित होता। रेपो रेट कमी होईल असं वारंवार म्हटलंही जात होतं आणि हा अंदाज आता खरा ठरवलेला आहे। मात्र याचा परिणाम आता बाजारावरती कसा होतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महागाईचा दर आरबीआयच्या इच्छितापेक्षा जास्त असला तरी रिझर्व्ह बँकेला व्याजदर कपात करण्यासाठी एक मोठी संधी होती असं अर्थतज्ज्ञांचंही यावरती म्हणणं होतं आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आपलं पहिलंच पतधोरण जाहीर करत असताना पुढील 4 वर्ष त्यांचा कार्यकाळ कसा असेल याची एक रूपरेखा जी आहे ती दाखवलेली आहे आणि 0.5% कपात त्यांनी केलेली आहे। नवा रेपो दर हा 6.25% केलेला आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। अर्थतज्ञ उदय तारदाळकर आपल्या सोबत आहेत। उदय सर, आपलं स्वागत एनडीटीव्ही मराठीमध्ये। मुळात आजचं जे पतधोरण जाहीर करण्यात आलेलं आहे त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया आम्हाला द्या। 25 बेसिस पॉइंटनी जरी कमी केलं असलं तरी बँकांच्या दृष्टीने त्याच्यात थोडीशी निराशा दिसते आणि गुंतवणूकदार किंवा एकूण आपण ग्राहक म्हटलं तर ज्याला म्हणजे पासिंग ऑन दिस बेनिफिट हे त्या मनाने होईल असं दिसत नाही। यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी की ह्या पतधोरणामुळे त्यांनी जो स्टान्स घेतला म्हणजे सबुरीचा स्टान्स घेतला ज्याला आपण न्यूट्रल म्हणतो, तर अशी अपेक्षा होती की सबुरीचा स्टान्स आरबीआय सोडेल, पण आपल्याला महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की तिकडे मोठ्या प्रमाणावरती टॅरिफ वॉर चालू आहे आणि त्या टॅरिफ वॉरच्या मध्येच शिवाय डॉलर हा भक्कम होतोय, रुपया त्या मानाने खूपच वीक होत चाललाय आणि ग्लोबल अनसर्टनिटी अजून चालू आहे। समजा युद्ध जरी थांबलं तरी अमेरिकन प्रेसिडेंट जे काही धडाडीचे निर्णय घेतात त्याचे परिणाम हे सर्व ठिकाणी होत आहेत। अर्थात जेव्हा वस्तू किंवा सेवांचे भाव वाढतात तेव्हा महागाई, कारण मागच्या धोरणामध्ये फेडनी काही रेट कमी केलेला नाहीये। आपल्याकडे 25 बेसिस पॉइंटनी केलं असतं, जसं मी म्हणालो की हे पहिलंच पतधोरण होतं नवीन गव्हर्नरचं, तर थोडा सबुरीचा स्टान्स त्यांनी घेतलाय आणि 7.3च्या दरम्यान आपली अर्थव्यवस्था वाढेल पुढच्या वेळेला असा रिझर्व्ह बँकेचा कयास आहे। एक महत्वाची गोष्ट की आपली जी धरणं आहेत त्याच्यामध्ये पाणी पुरवठा हा समाधानकारक आहे। त्याशिवाय आताचं जे अन्नधान्याचं उत्पन्न आहे ते पण चांगलं आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की जेव्हा आपला आर्थिक सर्वेक्षण आला तेव्हामध्ये ज्याला आपण ब्रेड बास्केट म्हणतो, अमेरिका सध्या ब्रेड बास्केट आहे, तर भारतचं ब्रेड बास्केट होण्याच्या दृष्टीने आता काही पावलं उचलते। पल्समध्ये आपण आत्मनिर्भर होणार आहोत। तरी सुद्धा रिझर्व्ह बँकेचा सर्वात महत्वाचा उद्देश काय असतो तर महागाई कंट्रोल ठेवणं आणि रिझर्व्ह बँकेचं जे आपण बँड म्हणतो तो 2 ते 4% आहे। त्यात 2 अधिक आणि 2 उणे, म्हणजे कुठल्याही बाबतीत 6% वरती आपली महागाई जाऊ नये। सध्याच्या या धोरणामध्ये येत्या म्हणजे जर 25-26चा विचार केला तर 4.5, 4.2, 3.8 म्हणजे ऍव्हरेज हे महागाईचा दर हा 4.2% राहणार आहे। त्यामुळे शक्यता आहे की सबुरी घेऊन त्यानंतर काही रेट कट करण्याचा विचार
होऊ शकतो. अगदी उदय सर, सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत जी काही धोरणं समोर येत आहेत, खास करून RBI कडनं आता रेपो रेट संदर्भात तर तुम्ही सांगितलंच, मात्र याचा परिणाम हा सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि त्याबरोबरीनं बँकांसाठी किंवा अर्थकारणासाठी याचे परिणाम कशा पद्धतीने उमटताना पाहायला मिळतील आणि अर्थातच शेअर बाजारामध्ये सुद्धा याचा किती परिणाम जाणवू शकेल? आता तुम्ही बँकांचा जर इंडेक्स बघितला तर बँकांकडनं निराशा झाली, कारण CRR काही त्याच्यामध्ये काही त्यांनी बदल केले नाहीये. हां. महत्वाचं इकडे असे की लिक्विडिटी खरोखर इकडे येईल का? कारण कर्ज जास्ती देण्यासाठी लिक्विडिटीची जरूर आहे. आणि आताच गव्हर्नर साहेबांनी सांगितलं की आम्ही मॉनिटर करू आणि जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा ती बाजारामध्ये लिक्विडिटी येईल. मार्चमध्ये सुद्धा आम्ही लिक्विडिटी आणू. पण सध्या बँकांना निराशा दिसते, आणि जेव्हा अशा तऱ्हेचा व्याजदर घटतो, म्हणजे पूर्वीच्या काळात सुद्धा काही स्टेट बँकेचे चेअरमन किंवा MD यांनी पण भाष्य केलं होतं की अशा वेळेला ज्याला म्हणतो की हे पास ऑन जे असतं, म्हणजे 25 बेसिस पॉईंटनी कमी केल्यानंतर 25 बेसिस पॉईंटनी कर्ज स्वस्त होतील का? त्याचं उत्तर नाही असंच असतं. कारण ज्याला आपण म्हणतो की हे ज्याच्यामध्ये पासिंग ऑन आहे, हे त्या बाबतीत बँकांकडून होत नाही. त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा असं काही हुरळून जायचं कारण नाही की लगेच काही त्याच्यामध्ये फरक पडेल. आणि अर्थात महत्वाचं म्हणजे दोन्ही गोष्टींची सांगड घालताना, म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवणे सर्वात प्रथम रिझर्व्ह बँकेचं काम आहे. आणि त्याचबरोबर जी आपण वृद्धी म्हणतो एकूण या GDPची, तर हा वर्षानुवर्षांचा ज्याला आपण म्हणतो की कॉन्फ्लिक्ट आहे की RBI गव्हर्नर आणि सरकार यांच्यामध्ये नेहमीच अशा तऱ्हेची एक चढाओढ असते. पण शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला की जर महागाईचा विचार केला तर आपल्या माहिती की 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स आता आपल्याला जी स्लॅब वाढवली गेली सुट्टीमध्ये, त्याशिवाय 2026 1 जानेवारी पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. म्हणजेच आपली जी कन्झम्पशन इकॉनॉमी आहे तिकडे खर्च जास्ती होण्याचा संभावना आहे. तर त्या दृष्टीने मला वाटतं अजून काही काळानंतरच RBI या बाबतीत काही विचार करेल की अजून काही अग्रेशन दाखवायचं का याबाबतीत. नक्कीच. खूप खूप धन्यवाद उदय सर या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी. त्यामुळे रेपो रेट जरी कमी झाला असला तरी सर्वसामान्यांनी हुरळून जायची काही गरज नाहीये, कर्जदारांनी हुरळून जायची गरज नाहीये, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ध्यानी ठेवणं. आणि आपण बघतोय नवीन रेपो रेट जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्यानंतर आता नेमकी मार्केटची स्थिती काय असते, बँकांकडनं काय स्पष्टीकरणं समोर येतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.